नमस्कार, मी डॉक्टर रिचा सुगन दिल से दिल तक हेल्दी हार्ट टॉक शो मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते. हार्ट ब्लॉकेजची लक्षणे कोणती आहेत? अवरोधित धमनीचे निदान करण्यासाठी काही नियमित चाचण्या आहेत का? हार्ट ब्लॉकेजसाठी आपल्याला सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे सिम्पटम्स असतात. सिम्पटम्समध्ये असतं की आपल्याला छातीमध्ये दुखणं, चालल्यावर दमश्वास येणं, चक्कर येऊन पडणं आणि बेशुद्धीपणा येणं. हे सर्व कॉमन सिम्पटम्स असतात जे हार्टच्या ब्लॉकेजला सांगू शकतात आपल्याला. आणि याच्यासाठी तपासण्या म्हणजे आपल्याला अँजिओग्राफी हे दोन प्रकारची असते. एक CT स्कॅनद्वारा आणि एक हाताच्या नसातून नाहीतर पायाच्या नसातून आपण हार्टच्या नसा बघू शकतो. त्याच्यामध्ये आपल्याला हे अँजिओग्राफी ही तपासणी हार्टचे ब्लॉकेज सांगते. आणि याच्यावर आपण उपाय केलं नाही तर हार्ट अटॅकची जे रिस्क आहे ते अजून वाढतात. त्याच्यासाठी आपण हे लवकरात लवकर पहिले तर आपले BP, कोलेस्ट्रॉल, थायरॉईड, शुगर हे सर्व कंट्रोलमध्ये ठेवायला पाहिजे. आणि त्याच्यावर ट्रीटमेंट केल्यावरच आपल्याला हे हार्ट अटॅक वगैरे जे रिस्क आहे ते कमी होतील. डॉक्टर मनीष गनवानी, प्रेक्षकांना सांगा की हृदयविकाराच्या व्यवस्थापनात झोप आणि तणावणीची भूमिका काय आहे? हृदयविकाराचे खूप इम्पॉर्टंट कारणं म्हणजे स्ट्रेसमध्ये आपल्याला 2-3 गोष्टी बघायच्या असतात. स्ट्रेस फिजिकल असू शकतो, मेंटल असू शकतो, इमोशनल असू शकतो. तर याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये काही बदल येतात. बदल म्हणजे BP वाढतो, हार्टचे ठोके कमी जास्त होतात, हार्टच्या नसांचे जे प्लाक्स आहे ते रप्चर होण्याची पण चान्सेस असतात. तर याच्यामुळे आपल्याला जे हार्ट अटॅक येतो ते स्ट्रेस या स्थितीमध्ये 4 गुणा वाढतात, म्हणजे 4x होतात, 4 गुणा मल्टिप्लाय होतात. तर या स्थितीला आपल्याला कमीत कमी असायला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला उपाय करायला पाहिजे. स्ट्रेस जितकं होऊ शकेल तितकं कमी घ्यायचं. आपल्याला एक हेल्दी लाईफस्टाईल वापरणं आवश्यक आहे. आणि आपल्याला रेग्युलर तपासण्या करून आपल्याला जे बाकीच्या बिमाऱ्या आहेत म्हणजे BP झालं, शुगर झालं, कोलेस्ट्रॉल झालं, थायरॉईड झालं, याच्यावर कंट्रोल ठेवायचं आहे. जर या सर्व आपण कंट्रोलमध्ये ठेवलं तर हे हार्ट अटॅकचे जे केसेस आहेत ते कमी होतील. आणि जर आपल्याला याच्यावर रेग्युलर मेडिकेशन्स असले तर आपल्याला हे टाळता पण येतं. तर त्याच्यासाठी स्ट्रेस कमी घेणं, हेल्दी लाईफस्टाईल वापरणं, हेल्दी डाएट घेणं हे सर्व इम्पॉर्टंट आहेत. आणि कॉर्टिसॉल जो हॉर्मोन असतो जो हार्ट अटॅक आणि हार्टला खूप त्रास देतो स्ट्रेसमुळे, ते त्याला पण कमी करण्यात हेल्प करतात. तर आपण हे समजू शकतो की स्ट्रेसमुळे हार्टवर खूप परिणाम होतो. तर त्याच्यासाठीच आपल्याला लवकरात लवकर उपाय करायला पाहिजे. डॉक्टर मनीष गनवानी, आपला एखादा स्पेशल संदेश? आज के दिन मैं ये स्पेशल मैसेज देना चाहूँगा कि कभी भी अपने छाती में जो दर्द हो रहा है उसको लाइटली ना ले. छाती में दर्द ना कि सिर्फ दर्द बल्कि वो हैवीनेस भी हो सकता है या फिर एसिडिटी जैसा भी प्रेजेंट कर सकता है. तो कभी भी इस चीज़ को लाइटली ना ले, खास करके जब आपको कोई पहले से बीमारियां हो जैसे कि BP, शुगर, थायराइड या कोलेस्ट्रॉल. ऐसे केस में आप कभी भी जो हार्ट में या छाती में जो पेन हो रहा है उसको लाइटली ना ले. सबसे पहले जाके तुरंत एक ECG करवाएं, क्योंकि ECG सबसे बेसिक टेस्ट है जो आपको एक हार्ट अटैक है या नहीं है एटलीस्ट उस तरफ आपके डायग्नोसिस को ले जाएगी. अगर आपका ECG नॉर्मल भी है तो भी आपने जो ब्लड टेस्ट डॉक्टर सजेस्ट करते हैं जो कि यूजुअली ट्रोपोनिन्स और CPK-MB होते हैं वो करवाना चाहिए, जिससे हमें अगर कोई माइनर हार्ट अटैक भी है तो वो भी हम पकड़ पाएँ. तो मेरा मेन संदेश यही है कि कभी भी आपके जो हार्ट का जो दर्द है या फिर छाती का जो दर्द है उसको लाइटली ना ले, तुरंत जाके एक ECG करवाएं. और अगर ज़रूरत पड़ती है तो आगे की जैसे कि ब्लड टेस्ट या फिर इको या फिर एंजियोग्राफी वो करने से हिचकिचाए नहीं, जिससे आपकी जान बच सकती है. थैंक यू सो मच. गुड मॉर्निंग एवरीवन. मैं हूँ डॉक्टर मनीष गनवानी. मैं एक इंटरनेशनल कार्डियोलॉजिस्ट हूँ. मैं नागपुर में CA रोड पे गनवानी हार्ट क्लिनिक में प्रैक्टिस कर रहा हूँ. आज एक स्पेशल संदेश जो मैं आप सबके लिए लाया हूँ वो है कि अगर आपको BP, शुगर, थायराइड या कोलेस्ट्रॉल इनमें से अगर कोई भी बीमारी है तो अपने हार्ट के लिए क्यों रेगुलर चेकअप करने चाहिए और इनको कंट्रोल में क्यों रखना चाहिए. BP, शुगर, थायराइड, कोलेस्ट्रॉल वैसे जनरल पब्लिक को कोई तकलीफ नहीं देती है. ये तकलीफ देती है, ये आपके बड़े बीमारियों के लिए दरवाज़ा खोल देती है. बड़े बीमारियां मतलब हार्ट अटैक या फिर ब्रेन में स्ट्रोक होना जिससे पैरालिसिस हो, पैरों की नसों में ब्लॉक होना, इन सब को वो रास्ता देती है और उनके लिए दरवाजे खोल के ये सारी चीज़ों को आमंत्रित करती है. हमें इन सब चीज़ों का ध्यान देना बहुत ज़रूरी होता है और इसीलिए ही आप लोगों को रेगुलर चेकअप की एडवाइस दी जाती है. रेगुलर चेकअप में आपने ये हमेशा ध्यान देना चाहिए कि आपके ये टेस्ट एटलीस्ट हो रहे हैं. हर 3 महीने या 6 महीने में जैसे भी आपके डॉक्टर्स आपको सजेस्ट करें
रेगुलर चेकअप्स कराने चाहिए, ब्लड टेस्ट रेगुलरली कराने चाहिए, आपका एक ईसीजी या बेसलाइन इको हुआ होना चाहिए, और इन सारी चीज़ों से ही आपके जो आगे के रिस्क हैं वो कम से कम हो सकते हैं। तो मेरा ये संदेश है कि अगर आपको इनमें से कोई भी बीमारी है तो प्लीज़ रेगुलर चेकअप्स कीजिए, रेगुलरली एक ईसीजी या इको या फिर बेसलाइन एक टेस्ट करा के रखिए, जिससे आप आगे की जो तकलीफें हैं उनको कम से कम कर सकते हैं। थैंक यू सो मच।